मी जेवढ्या भूमिका केल्या इतक्या नाटकातल्या, त्यातली राघवची भूमिका माझी आवडती भूमिका होती. त्याचं कारण असं होतं की त्या भूमिकेला खूप पदर आहे. बर. एक गुंडा माणूस आहे आणि बहिणीकरता काय सर्वस्व देणारा माणूस आहे. ज्या झोपडपट्टीत तो राहत असतो तिथल्या दादाशी तो झगडतो आणि बहिणीसाठी तो त्या दादांशी झगडल्यामुळं पोलीस संगनमतानं त्या दादाशी संगनमत करून त्याला जेलमध्ये घालतात. जेलमधून तो वेड्याच्या इस्पितळात जातो आणि तिथून आल्यानंतर त्या लक्षात येतं की आपण ज्या बहिणीसाठी ज्या माणसाशी लढलो त्याचीच ही रखेल झालेली आहे. त्याचा धक्का बसल्यानंतर अशा अनेक शेड त्या भूमिकेला आहेत. तो कधी कधी वेडा असताना आपल्या बहिणीशी बोलतो. मला आठवतं की जवळजवळ मी 80 प्रयोग त्याचे केले. एकही प्रयोग असा गेला नाही की ज्या दिवशी लालन रडली नाही. ते माझे सगळे तिच्याशी जो संवाद चालू होता त्याच्यावर ढसढसा लालन रडायची. ती म्हणाले मला आवरायचंच नाही. ते सगळं ते संवाद असे होते. एक तर तेंडुलकरांनी संवाद फार गोड लिहिले होते. दुसरी त्या नाटकाबद्दलची आठवण म्हणजे हिंदीमध्ये ते सत्यदेव दुबेनं बसवलं होतं आणि राघवचं काम नासिरुद्दीन शाह करत होता. एकदा तो असा शिवाजी मंदिरच्या सकाळी 10च्या प्रयोगाला नाटक पूर्ण व्हायचं तो भयंकर असा भारावलेला होता. आत आला आणि मला म्हणाला, भाऊ आत्ता मला कळलं की राघवची पाळमुळं काय, त्याचे रूट्स काय ते मला आता कळलं. आता मी उद्यापासून कसा प्रयोग करतो बघ येऊन.